हॅलो गाईज, आता आपला रोपवे चालू झालेला आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण की मी फर्स्ट टाइम रोपवे मध्ये बसते. नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचा गड आहे. पुराणात उल्लेख असलेल्या 108 देवींच्या शक्तिपीठांपैकी वणी हे अर्धपीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून निघालेल्या गिरिजामातेचं रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. देवीचे अष्टभुजा रूप येथे आपल्याला पाहावयास मिळते. 8 फूट उंची असलेली देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे. मूर्ती पूर्णपणे शेंदुराने लिंपलेली आहे. देवी सप्तशृंगीच्या हातामध्ये वेगवेगळी आयुधे आपल्याला दिसतात. सप्तशृंगी माता या पर्वतावर कशी काय आली याची आख्यायिका पुराणात सांगितलेली आहे. 3.5 पीठांपैकी सप्तशृंगी माता हे एक अर्धे शक्तिपीठ आहे आणि आज आपण पाहणार आहोत सप्तशृंगी देवीची माहिती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वर्षा ओमकार ब्लॉग्स मध्ये. आणि आत्ता आपण आहोत नाशिक मध्ये. आपण नाशिक आज बघणार आहोत पूर्ण. नाशिक मध्ये कुठले कुठले चांगले चांगले प्लेसेस आहेत फिरण्यासारखे ते पण आपण बघणार आहोत. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कॉमेंट करा आणि लाईक करा. आत्ता वाजलेले सकाळचे 4 आणि आत्ता आपण निघालोय नाशिकला. नाशिकवरून आपण जाणार आहोत सप्तशृंगी मातेला. चला तर मग आपण निघूयात आणि आपल्याला किती वेळ लागतोय ते आपण बघूयात. पुण्याहून नाशिकला जर जायचं असेल तर जे डिस्टन्स आहे ते आहे 213 किलोमीटर. अगदी 4 ते 5 तासातच तुम्ही पुण्यापासून नाशिकपर्यंत पोहोचू शकता. जर तुम्हाला ST बस किंवा ट्रॅव्हल्सने यायचं असेल तर तुम्हाला शिवाजीनगरपासून बस आणि ट्रॅव्हल्स अवेलेबल होतात. आत्ता आपण पोहोचलो आहे बघा अर्ध्यापर्यंत आणि आपल्याला लागली आहे खूप भूक. सो आपण थांबलेलो आहे बघा एका हॉटेलमध्ये आणि आत्ता आपण करणार आहोत नाश्ता. आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप छान होणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि आता चला बघूयात आपल्याला नाश्त्याला काय मिळतंय ते. सकाळी लवकर आल्यामुळे आपल्याला इथे काही जास्त व्हरायटी नाही आहेत खाण्यासाठी. हे मिळालेत पोहे आणि हे खाऊन पटापट आपण निघालेलो आहे बघा. सनराईज झालेला आहे आणि आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. जर तुम्हाला कुठल्या ठिकाणी जर लांबचा प्रवास करायचा असेल तर सकाळची वेळ ही एकदम बेस्ट टाईम ठरतो. सो सकाळचा प्रवास हा लवकर होतो आणि ट्रॅफिक पण जास्त नसते. पावसाळ्यात जर नाशिकला भेट देत असाल तर हा जो आजूबाजूचा परिसर आहे हा खूपच छान दिसतो. सप्तशृंगी पर्वत नेमका कसा काय अस्तित्वात आला याची ही एक आख्यायिका पुराणात सांगितलेली आहे. रामायणात म्हणजेच त्रेतायुगात ज्यावेळी राम आणि रावण या दोघांमध्ये युद्ध झाले तेव्हा त्या युद्धाच्या वेळी लक्ष्मण ज्यावेळेस इंद्रजितांच्या शस्त्राने मूर्छित झाले त्यावेळी हनुमानाने जो द्रोणागिरी पर्वत उचलून आणला त्या पर्वताचा थोडासा भाग जिथे पडला तोच पर्वत आज आपण सप्तशृंग पर्वत म्हणून ओळखतो. नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार या पोथीत 2ऱ्या अध्यायात या पर्वताचे वर्णन केलेले आहे. महादेव आणि श्री दत्तगुरू भ्रमण करत असताना त्यांनी शाबिरी विद्येची खरी सुरुवात याच पर्वतावरून केली आहे. कारण देवी जगदंबा मचिंद्रनाथांना विद्या आत्मसात करण्याची इच्छाशक्ती प्रदान करते. म्हणूनच नाथ संप्रदायामध्ये सप्तशृंगार गडावरून या शाबिरी विद्येची सुरुवात पहिल्यांदा झाली अशी कथा आहे. सप्तशृंगी पर्वताबद्दल सांगायचे झाल्यास नाशिकपासून 65 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात सप्तशृंगी गड आहे. गड हा 7 शिखरांनी वेढलेला असून गडाची उंची समुद्र सपाटीपासून 4569 फूट उंचीवर आहे. सप्तशृंगी देवी हे रूप देवीला धारण करावे लागले याची ही आख्यायिका पुराणात सांगितलेली आहे. ज्यावेळी भगवान शंकराच्या वराने उन्मत्त झालेला महिषासूर नावाचा दैत्य सर्व देवांना मिळालेल्या वराने हैराण करून सोडत होता त्यावेळी सर्व देव त्रिदेवांकडे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्याकडे मदतीची याचना करण्यासाठी गेले. त्यावेळी तिन्ही देवांनी आपले सामर्थ्य एकवटून एक तेज निर्माण केले. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वी तलावर अवतरले आणि याच काळात महिषासूर सप्तशृंग गडाचा जवळ होता. कुठल्याही पुरुषाकडून आपल्याला मरण नाही या वराने मगरूर असलेला महिषासूर मात्र देवीच्या म्हणजेच साक्षात अंबेच्या रूपात त्याचा मृत्यू निश्चित होता. म्हणूनच महिषासुराचा वध हा देवी सप्तशृंगीने याच गडावर केला आणि सर्व देवांना महिषासुराच्या जातातून मुक्त केले. आता आपण घेतोय देवीसाठी पूजेचं सामान आणि ओटी. सो ह्या शॉपमधून आपण सामान घेतलेलं आहे बघा. आता आपण आलोय सप्तशृंगीच्या मंदिराकडे आणि बघा समोर ते मंदिर दिसतंय तुम्हाला आणि हा जो आहे तो रोपवे आहे. आपण जाणार आहोत रोपवेने. चला मग आपण जाऊया. आजूबाजूला बघा दुकानं वगैरे दिसतात. आज गर्दी दिसतीये खूप आपल्याला.
बघू शकता बघा, हे रोपवेचं पार्किंग आहे आणि इकडनं आपण आता आत जाणार आहोत. तर इथे राहण्याची आणि खाण्याची एकदम उत्तम सोय आहे. आता आपण आलेलो आहे रोपवेच्या पार्किंगला आणि आता इथं रोपवे आहे. इकडनं आपण तिकीट काढणार आहे. इथं तिकीट काउंटर आहे बघा या साईडला. तिकीट किती आहे ते बघूया. हो, इथे तुम्ही तिकीट बघू शकता बघा. 12 ते 75 वर्ष व्यक्तीला 100 रुपये आहे आणि 3 ते 12 वर्ष लहान मुलांना 50 रुपये आहे आणि 75 पुढील व्यक्तीला 50 रुपयाचं तिकीट आहे. तर आता आपण इथे तिकीट घेऊया. सह्याद्रीच्या पठारावर असलेला सप्तशृंगगड समुद्र सपाटीपासून सुमारे 4569 फूट उंचीवर आहे. आत्ता आपण जे पाहताय हे आहे सप्तशृंगगडाचं स्ट्रक्चर. हे आपल्याला जो रोपवेचा मार्ग आहे त्या हॉलमध्ये आपल्याला हे बघावयास मिळेल. खूप छान असं स्ट्रक्चर त्यांनी उभारलेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण गडावर एका बाजूला मंदिर आणि हे जे रोपवेचं पार्किंग, रोपवेची जी बिल्डिंग आहे ते आपण बघू शकता. भाविकांना गडावर राहण्यासाठी सप्तशृंगी ट्रस्टने धर्मशाळा बांधल्या आहेत. धर्मशाळा कार्यालय हे 24 तास खुले असते. तरीही धर्मशाळेच्या खोलींसाठी आरक्षण पद्धत नाही. गडावर आल्यानंतर खोली एका दिवसासाठी मिळते. गडावर संस्थेतर्फे 15 रुपये देणगी देऊन पोटभर जेवणाची सोय संस्थेने केलेली आहे. पौर्णिमा, नवरात्र आणि चैत्री नवरात्र या दिवसात भाविकांना मोफत अन्नदान करण्यात येते. प्रसादालयात भाविकांसाठी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि रात्री 7 ते 9 वाजेपर्यंत जेवणाची व्यवस्था केली आहे. रोपवेचा मार्ग आहे बघा आणि आता आपण थांबलोय लाईन मध्ये. रोपवे येतोय बघा. गाईज, आता आपला रोपवे चालू झालेला आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण की मी फर्स्ट टाइम रोपवे मध्ये बसतीये. तुम्ही बघू शकता आपल्याला दोन्ही बाजूनी पण व्ह्यू मिळतोय आणि बघा रोपवेने आपण अगदी थोड्याच मिनिटामध्ये वरती पोहोचू शकतो. पूर्ण इकडे सगळं हे दिसतंय बघा गाव आणि आता आपण चाललोय वरती. पूर्ण खाली बघा गाव दिसतंय तुम्हाला. तुम्ही बघू शकता रोपवे मधून पूर्ण आपल्याला खालचा पूर्ण परिसर दिसतो. एक मिनिट. मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. अगदी 1 मिनिटातच आपण रोपवेने आलेलो आहे मंदिरामध्ये. बघूया. अरे बापरे, लाईन आहे. आत्ता आपण आलेलो आहे मंदिरामध्ये आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता की खूप गर्दी आहे. लाईन पण भरपूर आहे. आपल्याला वेळ लागेल 15 ते 20 मिनिटात ही लाईन कव्हर होती की नाही ते आपण पाहूया. त्याआधी आपण बघूया थोडी देवीची माहिती. सगळ्यांच्याच मनात प्रश्न आहे की देवीच्या मुखात पानाचा विडा का घालतात. मुखात पानाचा विडा घालणे म्हणजे अर्थातच मुखात तांबूल घालणे असेही म्हणतात. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विड्याच्या पानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विड्याच्या पानावर देवतांची स्थाने असतात. जसे की पानाच्या टोकावर इंद्र आणि शुक्र असतात. पानाच्या मध्यावर सरस्वती म्हणजेच विद्येची देवता असते. तर पानाच्या शेवटच्या टोकावर महालक्ष्मी असते. तर ज्येष्ठालक्ष्मी पानाच्या देठामध्ये वास करते. याच कारणासाठी पूजेसाठी लागणारी पाने ही देठासकट मांडली जातात. तर देठ कापलेली पाने पूजेसाठी मांडली जात नाही. तशी पाने केवळ खाण्यासाठी वापरली जातात. त्याचप्रमाणे भगवान विष्णू विड्याच्या पानातच वास करतात. पानाच्या बाहेरील बाजूस भगवान शंकर आणि कामदेव असतात. तर पानाच्या डावीकडे पार्वती आणि मांगल्य देवींचा वास असतो. तर उजवीकडे भूमाता असते. म्हणून पानाचा विडा पूजेसाठी हमखास ठेवला. विड्याचं पान हे ताजेपणा, टवटवीतपणा आणि भरभराटीचे चिन्ह मानले जाते. तरीही समुद्र मंथनाच्या वेळेला शिल्लक राहिलेल्या अमृताच्या कलशामधून जी वनस्पती उगवली गेली ती वनस्पती नागवेळ म्हणजेच विड्याचे पान होते. या पानामुळे सर्व देवतांना आल्हाददायक वाटले आणि खाण्यासाठी पानाचा उपयोग झाला. म्हणूनच देवीला पानाचा विडा मुखी घालतात. शिवालयापासून जवळ शीतकडा आहे. येथील दरी 1200 फूट खोल आहे. या काद्याला शीतकडा किंवा सतीचा कडा असेही म्हणतात. एखादी वस्तू जर कड्यावरून पडली तर तिचे शीतासारखे तुकडे होतात. म्हणून या कड्याला शीतकडा असे म्हणतात. या शीतकड्यासमोरच
मार्कंडेय पर्वत आहे. सप्तशृंगी ट्रस्टच्या कार्यालयापासून महाकालेश्वर मंदिराकडे जाता येते. महाकालेश्वर मंदिर हे पूर्ण काळ्या खडकात बांधलेले असून गुजरातमधल्या धर्मपुरी इथल्या राजाने ते महाकालेश्वराचं मंदिर बांधलेलं आहे. अशा प्रकारे आपण घेतलेलं आहे देवीचे दर्शन आणि आता आपण रोपवेने खाली परत जाऊयात. तुम्हाला जर आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा आपला हा व्हिडिओ कसा झालेला आहे तो. आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. थँक्यू.